प्रांतामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये जेवढ्या शाखा आहेत एकंदरीत आपल्या 12 शाखांनी आपापल्या शहरामध्ये स्पर्धा घेतल्या होत्या। त्यामध्ये शिवाजीनगर शाखा पुणे शहरामध्ये, स्वारगेट शाखा, कोथरूड शाखा, पुणे दक्षिण, पुणे पूर्व, पिंपरी चिंचवड, नाशिक मिड टाउन, नाशिक शहर, सातारा, वाई, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या स्पर्धा घेतल्या गेल्या। एकूण मिळून ह्या सर्व शाखांचं जे काही काम झालं ते 142 शाखांमध्ये आपण पोहोचलेलो होतो। म्हणजे 142 शाळांपर्यंत ह्या शाखा पोहोचलेल्या आहेत आणि तिथं ह्या सगळ्या स्पर्धा झाल्या आणि त्यामधून ही 12 एक नंबर पहिला नंबर आलेले सगळ्या शाळा आपल्यासमोर आज सादरीकरण झालं। त्यांचं एक माहितीसाठी म्हणून सर्वांसाठी सांगितलं। थँक्यू। ओव्हर टू मंजूताई। स्पर्धा तर आपली खूप छान पार पडली। आपण आता सगळेजण निकालाची वाट पाहतात, पण त्याआधी थोडीशी फॉर्मॅलिटी अजून राहिली आहे, तेवढी पूर्ण करूया आणि मग निकाल जाहीर करूया। स्पर्धा घेताना म्हणजे आता मला अनुभव थोडासा कमी आहे, परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली की मुलांचा सहभाग ह्या स्पर्धेमध्ये फारच कमी आहे। तर मुली सगळ्या जास्ती ह्या स्पर्धेमध्ये का आहेत मला माहीत नाही, पण नेक्स्ट इयरला मुलगे जास्ती ह्या स्पर्धेला यावेत अशी इच्छा आहे। आता मी श्रीयुत वासुदेवन सरांना स्टेजवर बोलवते। किशोर गुजर सर, तीनही परीक्षक श्री अतुल सलागरे, मिलिंद चौधरी। आता मी श्री मिलिंद चौधरी यांना श्री वासुदेवन सरांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते। नमस्कार, मी श्री वासुदेवन राममूर्ती सरांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे, कारण त्यांचा पुरेसा परिचय व्हायचा असेल तर त्यांनी बिल्डिंग ड्रीम्स अशा नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे तेच वाचायला पाहिजे, त्याशिवाय त्यांची पुरेशी ओळख होणार नाही। श्री वासुदेवन यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे आणि त्यानंतर ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले आहे। 1986 पासून ते व्हॅस्कॉन इंजिनियर्सचे प्रवर्तक आणि अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी निभावत आहेत आणि त्यांना बांधकाम क्षेत्रातील 36हून जास्त वर्षांचा सर्वंकष अनुभव आहे। 1 लाख रुपयाच्या भांडवलावर सुरू केलेल्या त्यांच्या व्यवसायाची मागच्या एका वर्षातली विक्री 1000 कोटींच्या वर होती। यावरूनच त्यांच्या व्यावसायिक गगनभरारीची तुम्हाला कल्पना येईल। आत्तापर्यंत त्यांनी 250हून जास्त वेगवेगळे व्यावसायिक, गव्हर्नमेंटचे, औद्योगिक आणि गृहप्रकल्प पूर्ण केलेले आहेत आणि ज्याची एकूण बांधकाम 6.5 कोटी स्क्वेअर फूट याच्यापेक्षा जास्त झालेला आहे। आजपर्यंत त्यांना आणि कंपनीला विविध पुरस्कार आणि बक्षिसं मिळालेली आहेत, पण ही बक्षिसं काही फक्त बांधकामासाठी नाहीत बरं का। बांधकामाबरोबरच त्यांच्या कंपनीला विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी कीर्तिमान प्राप्त झाले आहेत। काही म्हणजे नावानुसार मी काही गोष्टी सांगतो त्यांच्या अवॉर्डच्या। 10 बेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनीज हे अवॉर्ड, त्याच्यानंतर बेस्ट EPC कंपनी इन इंडिया म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हे त्यांना 2018मध्ये मिळालेलं आहे। त्याचबरोबर त्यांना एशियाज बेस्ट एम्प्लॉयर अवॉर्ड, त्याच्यानंतर CSR एक्सेलन्स अवॉर्ड आणि सर्वात महत्त्वाचं मोस्ट ट्रस्टेड डेव्हलपर ऑफ द इयर अशा प्रकारचं। म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांची चौफेर प्रगती जी आहे ती फक्त व्यावसायिक नाही, तर त्यांच्या इन्व्हेस्टर्सचा त्यांनी विश्वास प्राप्त केलेला आहे। सतत वाढणारी विक्री, सतत वाढणारा नफा आणि डिव्हिडंड हा सगळा प्रकार, त्याचबरोबर त्यांचे कस्टमर्स त्यांच्यावर जितका विश्वास ठेवतात, त्यांचे एम्प्लॉईज त्यांच्या कंपनीला सगळ्यात जास्त रेट करतात, अशा प्रकारे आणि त्यांनी CSRमध्ये केलेलं काम, अशी सर्वांगीण चौफेर प्रगती त्यांच्या कंपनीने त्यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे। या सर्व यशोगाथेमध्ये सर्वात मोठा भाग आहे वासुदेवन सरांच्या व्यावसायिक कौशल्याचा आणि सांघिक वृत्तीचा। महाकवी भारती यांच्या अच्छा मिलाई म्हणजे मी निर्भय आहे अशा प्रकारची त्यांची कविता आहे। त्या कवितेतून वासुदेवन सरांनी प्रेरणा घेतलेली आहे आणि आजवरची वाटचाल केलेली आहे। असे कार्यकुशल, यशस्वी आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे, हे आपले भाग्य आहे। धन्यवाद वासुदेवन सर।
आपले क्षेत्रीय अधिकारी श्री किशोर गुजर सरांना मी विनंती करते, त्यांनी वासुदेवन सरांचा सत्कार करावा. आता वासुदेवन सर आपल्याला मार्गदर्शन करतील. अगोदर मी आभार मानतो भारतीय विकास प्रसाद परिषदेचा की मलाच इथे बोलवलं आणि मला ऑनर केली इथे. मी भारतीय विकास परिषदेचं ऐकलं होतं, पण जेव्हा माझा मित्र ओपनी मला पर्सनली सांगितलं आणि मी त्याच्यानंतर त्याच्याबरोबर बसून काय काय करतात ते विचार केलं आणि आय वॉज स्टन्ड. आणि ह्या प्रोग्रामला मी जेव्हा हो म्हटलो आणि इकडे आलो मी, ते स्टुडंट्सनी जे प्रयत्न केलं होतं आणि त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं, आय वॉज मोस्ट हॅपी की ते संस्कृतमध्ये आपलं गाणं इतकं छान क्लासिकल सिंगिंगमध्ये करतात आणि खरंच याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि इट इज इन्स्टिट्यूशन आपल्या भारतीय विकास परिषदसारखंच याला करता येईल आणि तेच ते करणार आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की मी काही रिक्वेस्ट करून नाही, ते अगोदरच ते 60 वर्षापेक्षा जास्त झाले मला वाटते, ते असले प्रोग्राम करत असतात. आणि हे दिस इज स्मॉल ग्लिम्स आणि याच्या पुढे ऑल इंडिया लेवलला पण जाणार आहे हे प्रोग्राम. तर ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स जे इथे मेहनत केली आणि जे काही त्यांना अवॉर्ड मिळालं ते फक्त ते सिलेक्ट झाले असं आहे. सगळ्यांनी खूप छान मेहनत केली आहे. तर सगळ्यांचं प्रोत्साहन असलं पाहिजे याच्यात. आणि एक एक गोष्ट जी आपल्याला बघायला मिळालं ते, तर मला फारच कौतुक वाटलं त्याच्यामुळे. आणि पुढेही तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ विशेस असं सांगून मी माझं भाषण संपवतो. थँक्यू. मी आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष माननीय श्री अभ्यंकर सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं प्लीज. आता श्री पांडुरंग मुखडेजी मुलांना मार्गदर्शन करतील. आदरणीय व्यासपीठ, सर्व संगीत शिक्षक, विद्यार्थी आणि या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पालक, आजच्या या कार्यक्रमात मला परीक्षक म्हणून बोलवलं याबद्दल परिषदेचे मी खरं मनापासून आभार मानतो. गेली 15 वर्षे मी परिषदेत काम करतो आहे वेगवेगळ्या पद्धतीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तासेठ चितळे त्यांची आणि माझी 50 वर्षाची ओळख आहे आणि संगीत क्षेत्रात आम्ही दोघंही एकत्र काम करतो आहे. ते गीत रामायण या कार्यक्रमाचं ते सादरीकरण करतात आणि त्यांच्या गायनाला मी बऱ्याच वेळा साथ करतो. मला आज इथं तबलावादक म्हणून अशी ओळख करून दिलेली आहे आणि गेली 50 वर्षे मी तबलावादक म्हणून पुण्यात माहिती आहे. पण तबलावादक म्हणून काम करताना सगळ्या क्षेत्रात काम करायला पाहिजे असेल तर त्या क्षेत्रात त्या गुरुचं मार्गदर्शन घेणं अत्यंत जरुरीचं असतं. मी मंत्रालयाच्या चैत्रवनात वाजवलं तेव्हा अण्णा जोशी, पांडुरंग घोटकर यांच्याकडं मार्गदर्शन घेतलं. नाट्यसंगीतातलं संगीत नाटकं सगळी शाकुंतल ते वसंतरावांच्या कट्यारपर्यंत तेव्हा थोरात सर, नावेलकर सर यांच्याकडे मी मार्गदर्शन घेतलं. शास्त्रीय संगीताबरोबर तर मी अनेक वर्ष वाजवलंच. पण आजच्या या समूहगीताच्या परीक्षणासाठी मला बोलवलं याचं कारणच असं असावं असं मला वाटतं आहे की 25 वर्षे मी डायरेक्टर ऑफ एज्युकेशनमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम केलं, जे की पूर्ण महाराष्ट्रभर संगीत शिक्षकांना मार्गदर्शन मी केलं. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन
विभागीय आणि जिल्हास्तरीय शिक्षक. एक आठवण म्हणून मला 1-2 मिनटं तुम्ही थोडं ऐकायला पाहिजे. मला माहिती आहे सगळ्यांना रिझल्ट ऐकण्याची घाई आहे, पण रिझल्ट ऐकण्यापूर्वी मला थोडंसं बोलायला वेळ दिला आहे तर मी सांगणार आहे. मी नोकरीत लागलो आणि पहिलंच शिबिर आमचं अमरावतीला होतं. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत होतं आणि असे शिक्षक समोर बसले होते आणि आम्ही मार्गदर्शन करत होतो. आणि काही शिक्षक शाळेत 4 दिवस गेले तर बरे म्हणून त्या प्रशिक्षणाला येणारे पण शिक्षक होते. मी मधून असं फिरत होतो आणि 2 शिक्षक काही गातच नव्हते, नुसतं आपलं काहीतरी लिहायचं, बघायचं, उठून मधून जायचं. मी सांगितलं की अहो तुम्ही गाण्याच्या प्रशिक्षणाला आलात, हे शिकल्यानंतर तुम्हाला मुलांना गाणे शिकवायचे. तर ते म्हणाले अहो मला गाण्यातलं काही कळत नाही, आम्हाला मुख्याध्यापकांनी पाठवलं म्हणून आलो आहे. मला आश्चर्य वाटलं. काही वर्षांनी एक मंत्री डायरेक्टर ऑफ एज्युकेशनमध्ये आले आणि सगळ्या डायरेक्टरची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये शिक्षण मंत्री वसंत पुरके होते. त्यांनी मला बोलवलं ऑफिसमधून आणि सगळ्या डायरेक्टरच्या समोर माझा सत्कार केला. याचं कारण असं की ते पहिल्या शिबिरात शिक्षक होते आणि मी त्यांना खूप बोललो होतो. मला आश्चर्य वाटलं की अरे बापरे म्हणले हे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा गझलचा कार्यक्रम ते स्वतंत्र गायले. म्हणजे अनेक असे अनुभव आहेत. खरं तर समूह गीतासाठी मी पूर्ण महाराष्ट्रभर, आता ह्याच्यातलीच मला वाटतं 3-4 गीतं आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर शिकवलेली आहेत. आजच्या या सगळ्या गीतांचं हिंदी आणि संस्कृत गीतांमध्ये अप्रतिम सादरीकरण सगळ्यांचं. इथं पहिला, दुसरा, तिसरा उत्तेजनार्थ कोणीही नाही. तुम्ही म्हणाल मग सगळ्यालाच बक्षीस द्या. काय होतं, भीमसेनजींच्या बरोबर वाजवताना ते म्हणायचे की माझी आज पहिलीच मैफिल आहे असं मी समजून गात असे, असं शेवटच्या क्षणापर्यंत ते म्हणायचे. असं आपण सादरीकरण करताना आपला पहिला नंबर आला आहे का शेवटचा नंबर आला आहे का आला नाही याचा विचार मुलांनी, संगीत शिक्षकांनी असं कुणीही करू नये. त्यांचा पहिलाच नंबर आहे असं समजावं. परंतु 1 मार्क, अर्धा मार्क, मग खरं तर म्हणजे अरगडे सरांना विचारा की आम्ही 7व्या मिनिटाला रिझल्ट तयार करून बाहेर आलो होतो. सर सांगा तुम्ही जरा. आमच्या तिघांचंही एकही मार्काचं कुणी, आम्ही तिघंही लांबला. मला दत्ताशेठ म्हणाले की तुम्ही जवळ बसायचं नाही, तुम्ही तिकडं आणि तुम्ही तिकडं. पण जेव्हा सादरीकरण होतं तर सादरीकरणामध्ये गीताचे शब्द, सूर, ताल, लय आणि सादरीकरण ह्या 3 गोष्टी यशवंतदेवांच्या बरोबर मी काम करताना कार्यक्रमात सुद्धा वाजवताना ते शब्दप्रधान गायकी म्हणून त्यांचं खूप काम चांगलं होतं. तर त्यांच्याबरोबर वाजवताना मला खरंच इतक्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या की सादरीकरण फार महत्त्वाचं असतं. आणि ते सादरीकरण आज इतकं सगळ्यांचं चांगलं झालं की त्याला माझ्याजवळ शब्द नाहीत, इतकं चांगलं सादरीकरण केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचं नियोजन गेले कित्येक वर्ष इतकं चांगलं होतं आहे, मला खूप आनंद होत आहे. आणि आत्ता बसल्याच मला म्हणाले की लातूरला पण आहे 31 ऑक्टोबरला, तुम्ही 29 ऑक्टोबरला तुम्हाला यायचं आहे. तर तीही मला संधी मिळणार आहे. चांगलं काम करताना मला चांगल्या लोकांबरोबर राहायची संधी मिळाली आणि ती संधी मी कधीही दवडलेली नाही. आणि आपल्या सर्वांचंच मी खरं मनापासून कौतुक करतो आणि पुढच्या सगळ्या तुमच्या स्पर्धेसाठी आणि सादरीकरणासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सादरीकरण करताना सगळ्यांनी, म्हणजे साधं खंजिरी वाजवणाऱ्याने सुद्धा त्यांनी कधी असं मला तिथं फक्त यांच्याबरोबर वाजवायचं आहे असं म्हणून कुणीच नव्हतं. तर प्रत्येकजण आपलं काम चोख करत होता. जसं इथं आल्यानंतर परिषदेतले सगळे आले दारात की सगळे स्वागत करण्यापासून ते कार्यक्रम संयोजन करून आता संपेपर्यंत जसं असे उभे असतात तसं सगळ्यांचं सादरीकरण होतं. पुन्हा एकदा मनापासून माझ्या सर्वांना शुभेच्छा आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्यामुळं त्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आता आपण आधी पार्टिसिपेशनची बक्षिसं देऊन घेऊ. त्यासाठी मी गट क्रमांक म्हटल्यानंतर त्यातले प्रत्येक गटातल्या 2-2 लोकांनी येऊन
प्रशस्तीपत्रकं घेऊन जा. गट क्रमांक 1 मधल्या दोघांनी कोणीतरी या. त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यासाठी मी श्री अभ्यंकर सरांना विनंती करते. गट क्रमांक 2 प्रत्येक गटातले 2-2 विद्यार्थी ओळीने या. गट क्रमांक 3, 4. गट क्रमांक 3. हे सगळे आपल्या होस्ट क्लबचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी हा सगळा मोठा कार्यक्रम डोलारा जाय उचललेला आहे. या सर्वांनी म्हणजे स्टेटच्या मागचे कार्यकर्ते जे असतात ना, तेही पुढे आले पाहिजेत. गट क्रमांक 7. आत्ता आपण जे प्रशस्तीपत्रक दिलेत ही सहभागाची होती. याच्यानंतर जे उत्तेजनार्थ आणि 3-2-1 असे ज्या क्रमाने जे नंबर आलेत त्यांना ते वेगळे सर्टिफिकेट्स मिळणारच आहेत. तर त्याचबरोबर सर मुलांना सर्टिफिकेट देणारच आहेत, पण आमच्यासारखे काही कार्यकर्ते पण इथं काम करतात, तर त्यांनाही आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. प्रशस्ती दिलं, पत्र काहीतरी दिलं पाहिजे. नाही तर पुढच्या वर्षी म्हणजे आत्ता जसं मी मागाशी सांगितलं 142 शाळांपर्यंत आम्ही पोहोचलो. म्हणजे आम्हाला जर आणखी प्रोत्साहन मिळालं तर याच्या दुप्पट संख्या होऊ शकते. म्हणजे 280 शाळांपर्यंत आपण पोहोचू शकतो पुढच्या वर्षी. तर अशा प्रकारे यावर्षी ज्या शाखेनी जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचून सगळ्यांना ह्या प्रतियोगितेमध्ये सहभागी करायला लावलं, अशी सर्वात जास्त शाखा जी आहे 26 शाळांपर्यंत ही शाखा पोचली आहे सर. त्याला माझ्या मते नक्कीच 3 ते 4 महिने लागतात, एवढं सोपं नाही आहे ते. तर त्या शाखाचं नाव आहे नाशिक मिड टाऊन शाखा. तर मी नाशिक मिड टाऊन शाखेचे पदाधिकारी आलेले आहेत. या दोघंही या, प्लीज प्लीज या. वेलकम वेलकम. देशपांडे सर या. तुम्ही यांना प्रोत्साहित करण्यासाठी मी वासुदेवन सरांना विनंती करतो. अभिनंदन. असं प्रत्येक शाखेने काम केलंच पाहिजे. जसं की सर म्हणले की आता हा असा एक विशेष पुरस्कार आपण ह्या दरवर्षी शाखांना देत असतो. म्हणजे शाखेमध्ये सुद्धा स्पर्धा लागल्या पाहिजेत की नाही, फक्त मुलांमध्येच कशाला. म्हणजे केस पांढरे झालेत म्हणून स्पर्धेत घ्यायचं नाही असं काही नाही आहे. स्पर्धा सगळ्यांसाठीच आहे. अशाच प्रकारे भारत विकास परिषदेची जी जशी भावना मी मगाशी व्यक्त करून दाखवली की प्रत्येक शाळेमध्ये असेंब्लीमध्ये ह्या गाण्यांचा सराव व्हावा आणि रोज एक गाणं म्हटलं जावं. तर याच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याचशा शाखांना आवाहन केलं होतं. तर त्यामध्ये एक पहिली शाखा अशी आली आहे की त्यांनी आता 7 शाळांपर्यंत ह्या स्पर्धा असेंब्लीपर्यंत पोहोचवल्यात. तर त्या शाखेचं सुद्धा आपण विशेष पुरस्कार देऊन कौतुक करणार आहोत. त्यामध्ये आहे वाई शाखा आणि त्यामध्ये कष्ट घेतलेले बोपर्डीकर सर आणि आपल्या प्रांताध्यक्षा प्रवीणाताई ओसवाल यांचंही कौतुक करण्याची विनंती मी वासुदेवन सरांना करतो. आणि हे सगळं करण्यासाठी वेळ पैसा ह्या दोन्ही गोष्टींची गरज असते. हे कार्यकर्ते एवढे वेळ देतात, पैसे वेळ आणि दोन्ही खर्च करतात, पण त्याच्यातूनच आपल्याला देश घडवायचा आहे आणि याच्यातूनच घडतोय. याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. या ना प्लीज. इथं मुलांचा उत्साह बघून आता सरांनी म्हणले पांढरे केस, तसे माझे आता त्या उत्साहाने आणि शाळेतनं जाऊन पांढरेचे थोडे काळे व्हायला सुरुवात झाली. आणि आत्ता परत स्टेजवरचे जे मान्यवर आहेत त्यामुळे मला 2 मिनटं बोलायची इच्छा झाली. आणि कुलकर्णी सर महत्त्वाचे, ते वाईचे आहेत आणि मी वाईचा आहे. त्यांनी 15 वर्ष ते वाईमध्ये होते आणि त्यांची इतकी नाटकांची नावं ऐकली, ते सविता प्रभूणेंच्या काळापासून आहेत. त्यातलं मी एक नाटक बघितलं आणि त्या नाटकातलं वाक्य त्यांचं आठवलं की आपण हे संस्कार याच्यामध्ये करतो. त्याच्यामध्ये दिवा जाऊ दे सारी रात नाटक आहे आणि
मधुसूदन कालेलकर हे त्याचे लेखक आहेत. तर संस्कार कसा असतो त्या नाटकामध्ये ते वडील घर सोडून जातात, त्यांच्यावर खोटा आरोप येतो. ते आपल्यासारख्याच मुलींना, जसं आत्ता गाण्यामध्ये मॅक्झिमम मुली आहेत म्हणलं पुढच्या वेळेला मुलं व्हायला पाहिजेत, तर ते वडील त्या मुलीला सांगतात, ताई दिवसा सूर्य असतो आकाशात, रात्री चंद्र असतो प्रकाश द्यायला, पण सूर्य आणि चंद्र दोघेही जेव्हा आकाशात नसतात तेव्हा घराला आधार असतो रात्रभर जळणाऱ्या दिव्याचा. दिव्यानं जळत राहायला हवं ताई, जळत राहायला हवं. तू असं आधार देशील ना, आधार देशील ना. तर मला का आठवलं तर हे संस्कार आपण असे चालू ठेवायचे. आणि हे जे आत्ता वाईला शाखेला मिळालं ते आम्हाला का वाटलं की त्या पुस्तकामध्ये सारखी एक वाक्य दिलीत. या गाण्यामध्ये बघा, हिंदी गाणी 60 आहेत, संस्कृत 30 भाषी आहेत. तर आपण जे कर्म करतो ते एक भाग्य आहे, असं एक स्लोगन ते मी एका पेजवर वाचलं. तर कर्म प्रत्येक, जसं गीतेत सांगितलं आहे की प्रत्येक वेळेला कर्म करत राहिलं पाहिजे. जसं आत्ता तुम्ही मुलांना, मलाही सांगावं वाटतं, वाईतल्याही मी शाळेत भेटलो, प्रत्येक शाळेमधनं वेगवेगळे अनुभव आले. पुष्कळ शाळांनी चांगले रिस्पॉन्स दिले. काही शाळांना काय की बाबा आता आम्ही कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस घेतली, पण परत तुम्हाला मी सगळ्या शाळेतले जे आले आहेत या प्रांतातले त्यांना मी रिक्वेस्ट करू शकतो की हे संस्कार शेवटपर्यंत चालू राहू द्या. मला सुद्धा पूर्वीचे संस्कार आठवायला लागले, या गाण्यातनं आठवायला लागले. त्या वाईतल्या शाळेनी कित्येकांचे मला चांगले मेसेज आले की आम्ही सर ही इतकी गाणी सुंदर आहेत, तुम्ही आमच्या मागे इतकं लागताय, आम्ही दररोज प्रार्थनेत सुरू करतो, राष्ट्रगीत तर म्हणतोच आपण, ते सर्व म्हणतोच, पण ही गाणी सुंदर आहेत. आत्तासुद्धा आपण गाण्यातनं इतके शब्द ऐकत होतो, अंगावर रोमांच येत होते. तर ते जो आनंद आहे तो मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही सुरुवात केली आणि तो आनंद आम्हाला सगळ्यांना मिळायला सुरुवात केला. आणि या शाळेतनंही ती गाणी प्रार्थनेतून सुरुवात झाली, त्याचा एक आनंद मिळाला. त्याबद्दल मला 2 मिनटं बोलावंशी इच्छा दिली, तुम्ही सगळ्यांनी परवानगी दिली, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू पोपटीकर सर. दिल थांब के बैठो. वाचू का? उत्तेजनार्थ पासून सुरुवात करते. आजच्या दिवसाचं उत्तेजनार्थ बक्षीस अहिल्याबाई गर्ल्स हायस्कूल. अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल, गट क्रमांक 6, स्वारगेट शाखेतून पहिली आलेली शाळा आहे अहिल्यादेवी शाळा. मी शास्त्री मॅडमना विनंती करते त्यांना बक्षीस द्यावं. कॉंग्रॅच्युलेशन. आणखी असाच प्रयत्न करत राहा. तिसरं बक्षीस भारतीय विद्या भवन, शिवाजीनगर शाखा, गट क्रमांक 8. या थोडं क्लोज आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अशोका युनिव्हर्सल स्कूल नाशिक, गट क्रमांक 12. श्री पांडुरंग मुकडेजींना मी विनंती करते त्यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावं.
सगळ्यांना मनापासून नमस्कार. सगळे मान्यवर इथे बसलेत. मला एक छोटं कौतुक करायचं आहे माझ्या स्टुडंट्सचं. काही गैरसमजामुळे आमच्याकडे, मी नाशिकमधून आली आहे, तर आम्हाला बुक मिळालं नाही जे यावर्षी नवीन प्रिंट झालं होतं. आणि नाशिकमधनं आम्ही फर्स्ट प्राईज आम्हाला मिळालं जे डिस्ट्रिक्ट लेवलवर होतं. आमची 2 गाणी होती, हिंदी आणि संस्कृत. दोन्ही गाण्याला पहिलं प्राईज मिळालं. आणि काल आम्हाला यायचं होतं आणि परवा रात्री आम्हाला कळालं की आमचं गाणं नवीन पुस्तकात प्रिंटमध्ये नाहीच आहे. आणि मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही कॉम्पिटिशनला नाही येणार, कारण की जे गाणं प्रेझेंट करायचं आहे तेच गाणं त्या बुकमध्ये नाही आहे, म्हणजे जेणेकरून आम्ही डिस्क्वालिफाय होणार. चूक आमची नव्हती, काही कोऑर्डिनेटर्सने प्रॉपर कोऑर्डिनेट केलं नाही, त्यामुळे हे सगळं झालं. पण माझ्या मॅनेजमेंटने, अशोक कटारिया, मी अशोका स्कूलमधनं आहे, मॅनेजमेंटने इतका सपोर्ट केला की प्राची, माझं नाव आहे प्राची, आमचा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझा पूर्ण स्टुडंट्सवर विश्वास आहे. तुम्ही एका दिवसामध्ये गाणं प्रिपेअर करू शकतात. आणि ट्रस्ट मी, या मुलांनी एका दिवसात एक हिंदी गाणं प्रिपेअर केलं आहे आणि इथे गायलं आहे आणि त्यांना 2nd प्राईज मिळालं आहे. म्हणजे ज्या गाण्याची आम्ही महिनाभर प्रॅक्टिस करत होतो, ज्या प्रॉप्स बरोबर करत होतो, जो मेसेज आम्हाला द्यायचा होता, गाणी खूप अवघड आहे, खूप क्लासिकल कंपोजिशन आहे, गाणी राग बदलतात, फ्रेजेस बदलतात. आणि जेव्हा कळतं की उद्या आपल्याला जायचं आहे आणि ते गाणंच त्या बुकमध्ये नाही आहे, व्हेरी हर्टिंग. पण आय प्राऊड ऑफ यू एव्हरीवन. एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये येऊन गायचं आणि 2nd प्राईज मिळवायचं ही छोटी गोष्ट नाही आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल दी कोऑर्डिनेटर्स ऑफ भारत विकास की नेक्स्ट टाईम ही प्लीज चूक करू नका. याच्यामुळे मुलांची मानसिकता, म्हणजे मानसिक खच्चीकरण आम्ही एक दिवस खूप वाईट अनुभवलेलं आहे, कारण की आम्ही ठरवलं होतं आम्ही येणार नाही, कारण की आमचं गाणंच तिथे नाही आहे. तर ही चूक प्लीज प्लीज करू नका. इट्स अ रिक्वेस्ट फ्रॉम माय साईड. इट वॉज अ गॅप ऑफ कम्युनिकेशन, दॅट्स ऑल. पण तरीही मुलांचं कौतुक असं आहे की जसं म्हणतो ना आपण, कालचा पेपर फुटला होता आणि आज नवीन पेपर आणला, तरीसुद्धा आपण नंबर काढू शकतो. याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या कौतुक आहे. टीचर्सचं पण सुद्धा, नुसतं विद्यार्थी नाही, टीचर्सनी सुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन तयारी करून घेणं आणि मॅनेजमेंटनी तर केलेलंच आहे, तर त्यांचंही कौतुक. धन्यवाद. सरांनी आणि प्रणिता मॅमने पण आम्हाला खूप सपोर्ट केला. रिझल्ट झाला त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. थँक्यू. मॅमचा सपोर्ट खूप होता मिसकम्युनिकेशनमुळे, पण थँक्यू सो मच. आता पहिला नंबर कोणाचा? पहिला नंबर सिम्बॉयसिस स्कूल नाशिक. कशी फुलपाखरं उडत उडत आलीत बघा इकडे. या या या, वेलकम वेलकम. आणि आजचे प्रमुख पाहुणे वासुदेवन सर, मी यांना विनंती करतो की आजचं पहिलं प्राईज त्यांच्या हस्ते नाशिकपर्यंत पोहोचू द्या. टाळ्या थांबूया नको.
खूप छान, इतका जबरदस्त परफॉर्मन्स होता, प्रत्येकाच्या लक्षात राहीलच हा. जय मातरम, मातरम, मातरम. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण ह्या सगळ्या संपूर्ण 12 ही गाण्यांचं व्हिडिओ शूट केलेलं आहे. मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी सकाळपासून उभं राहून हे शूट केलेलं आहे. आणि ह्या प्रत्येकाचा व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओचा एक एक लिंक आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल. आणि ही जी व्हिडिओ लिंक आहे ही आपल्याला आपल्या शहरातल्या इतर शाळांमध्ये, इतर स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शाळांपर्यंत पोहोचायला ह्याची मदत होईल. आणि या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी अनगळ सरांना विनंती करतो. भारत विकास परिषद वाई हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे. या चॅनलवर ही गाणी सगळी अपलोड होणार आहेत. लास्ट इयर जे कॉम्पिटिशन झालेले त्याची गाणी ऑलरेडी या यूट्यूब चॅनलवर आहेत. तुम्ही नक्कीच ती चेक करू शकता. इथून पुढे पण ब्रँचेसचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्यासाठी की तुम्ही रेफर शाळांना करू जेव्हा रेफर करता तेव्हा त्यांना ही गाणी रेफर करू शकता की हे बघा लास्ट इयर कॉम्पिटिशनमध्ये अशा पद्धतीनं सादरीकरण झालं होतं. तसंच आत्ता भारत को जानोच्या स्पर्धा काही शाखांमधून झालेल्या आहेत, काही शाखांमध्ये व्हायच्या आहेत. तर जसं या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी एवढा छान प्रतिसाद दिलेला आहे तसं भारत को जानोसाठी पण आम्हाला प्रतिसाद अपेक्षित आहे. तर नक्कीच त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घ्या. bvpindia.com ही भारत विकास परिषदची साईट आहे. सेंट्रल ऑफिसचे जे ऑफिस बेअरर आहेत, आपले भारतभर जे होणारे उपक्रम आहेत, ह्या सगळ्यांची माहिती bvpindia.com ह्याच्यावर उपलब्ध आहे. तर सगळ्यांनी नक्कीच या वेबसाईटला पण व्हिजिट करा. धन्यवाद. आपण शेवटाकडे वळतोय. तत्पूर्वी आपले जे परीक्षक होते त्यांनी सकाळपासून एवढा जो वेळ आणि त्यांचं कौशल्य लावून हे जे नंबर्स काढलेले आहेत, तर एक टोकन अप्रिसिएशन म्हणून मी त्यांचा सन्मान करू इच्छितो. त्यामध्ये मी विदुषी शास्त्री यांचा सन्मान करण्यासाठी मी किशोरजी गुजर यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे पंडित पांडुरंगजी मुखुडे यांचाही सन्मान करण्यासाठी आपटे सरांना विनंती करतो. आणि पंडित रवींद्र कुलकर्णी यांचा सन्मान करण्यासाठी अभ्यंकरांना विनंती करतो. नमस्कार. आपण कार्यक्रम जवळजवळ संपलेला आहे आपला, पण अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सगळ्यांचे आभार मानणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने मी प्रथम सगळ्या शाळांचे, विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे पहिले आभार मानेन की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला आणि फार अप्रतिम कार्यक्रम असा आपल्याला लक्षात राहील असं झालेलं आहे. त्याच्याबरोबर आजचे अध्यक्ष सुरुवातीला ज्यांनी आपल्याला येऊन चक्क हवाई उड्डाण करायला लावलं आपल्याला आणि आपला कार्यक्रमाची सुरुवात करून दिली, ते श्री व्हाईस एअर मार्शल जयंत इनामदार आले होते. त्यांनी आम्हाला सकाळी उद्घाटन करून दिलं, अप्रतिम माहितीही दिली. त्याचबरोबर आता आपल्या वासुदेवन सरांनी आपल्याला आता वेळ काढून मुद्दामून तुमचं कौतुक करण्याकरता ते आलेले आहेत. त्याबद्दल त्या दोघांचे मी अत्यंत आभार मानतो. आपल्या तिन्ही परीक्षकांचे आपण आभार मानण्याची म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यांनी पाहिलंच आहे त्यांचं परिश्रम आणि सगळं, तर त्यांचेही अत्यंत तळमळीने आभार मानतो. आणि असंच आमच्याकडे लक्ष ठेवावं आणि वेळोवेळी मार्गदर्शन करावं आम्हाला, त्यामुळे कार्यक्रम सुंदर होईल. आमचे प्रांत संयोजक अतुलजी सलागरे आणि आपटे यांनी अत्यंत सुरेख मार्गदर्शन आमच्या कोथरूड ब्रँचला केलं आणि आमच्याकडनं कार्यक्रम करून घेतला. त्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. आम्ही ते आमचेच पार्ट आहेत, पण तरीसुद्धा त्यांचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक होतं. आता फारसं इथं उल्लेख करायची गरज नाही, पण काल आमची परिस्थिती फार गडबडीची होती. जसं आत्ता एका टीमने सांगितलं की त्यांचं काहीतरी एका दिवशी काहीतरी गडबड करून त्यांना कार्यक्रमाची तयारी करावी लागली, तसं आमची काल एक परिस्थिती निर्माण झाली आणि आम्ही त्यातनं या दोघांनी आम्हाला बाहेर करून हा कार्यक्रम संपन्न केला. त्याबद्दल आम्हाला त्यांचं खरोखर कौतुक वाटतं. त्याचबरोबर
या कॉलेजने आम्हाला इथं हॉल उपलब्ध करून दिला आणि त्याचे इथली सगळी व्यवस्था श्री विनायक महाडिक आपल्याला आत बसले असतील एखादे रस्ते, पण त्यांनी करून दिली आणि आपला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. त्याबद्दल खरोखर त्यांचं धन्यवाद. आणि दरवर्षी यांचा आम्हाला फार सुरेख उपयोग होतो आणि ते एकदा म्हणाले की असं होणार आहे की म्हणल्यानंतर आम्ही रिलॅक्स होतो अक्षरशः. आज सकाळी आम्ही आलो, कालसुद्धा आलो नाही, काल तयारी करायला लागेल वगैरे असं वाटलं होतं, पण यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून पूर्णपणे आमचा कार्यक्रम पार पाडला. हो, तर त्यांना मी यांना विनंती करतो अतुलजींना त्यांना त्यांच्यामुळे आपला मुलांचा आवाज आपल्यापर्यंत इतका सुरेख पोचला, त्यांचे आभार मानणं आवश्यक आहे. सगळ्यात गाण्याच्या बरोबर आपला पोटोबा पण ज्यांनी सांभाळला, ते केटरिंगचे ते व्यवस्थापक, त्यांनी पण सकाळी आपल्याला नाश्ता, नंतर आत्ताचं जेवण, अप्रतिम जेवण होतं, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आणि वेळेवर आपल्याला चहा वगैरे दिला, त्याबद्दल त्यांचं मी अतिशय कौतुक करतो. याशिवाय मी आपल्या कोथरूडचे ब्रँचचे ओ चौधरी आणि कुलकर्णी आमचे पदाधिकारी आहेत सध्याचे, आणि बाकी सगळे सभासद माझे सहकारी, या सगळ्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण हा कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे त्यांचे हे मानतो. त्यातल्या त्यात विशेष कौतुक म्हणजे आमच्या कोथरूड ब्रँचचे महिला मंडळ हे अत्यंत ॲक्टिव्ह होते आणि त्यांनी आम्हाला बरोबर मार्गदर्शन करून सगळ्यांकडनं व्यवस्थित उत्साह निर्माण केला, त्याबद्दल त्या सगळ्यांचं कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर विशेष हे माधुरी ते आलेले आहेत, त्यांच्याही टीमचं मनापासून धन्यवाद. त्यांनी सकाळपासून आपल्या इथं बसून पार प्रत्येक आलेल्या विद्यार्थ्याची नोंद करून वगैरे कार्यक्रम इथं व्यवस्थित चालू करून दिला. तर या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि कोणाचं राहिलं असेल तर त्यांचाही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आमच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिथंही चौधरींनी केलेलं आहे, तर त्यांना एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया. जोरदार कौतुक करूया त्यांना. एक त्या म्हणाले अनुभव नाही आहे, पण आज चांगला अनुभव आलेला आहे त्यांना, त्यामुळे इथून पुढचे सगळे सूत्रसंचालन त्यांच्याकडे जायला हरकत अजिबात नाही आहे. आता सूत्रसंचालनातनं सूत्रधार झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि मी इथं आभार प्रदर्शन थांबवतो. याच्यानंतर राष्ट्रगीत आपण सगळ्यांनी उभारून म्हणायचे आणि मग कार्यक्रम संपन्न होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे वंदे